सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत जी मोठी पाईपलाईन इथे टाकण्यात आली, ते टाकण्यात आल्यानंतर ते रिपेरिंगचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. हे गटरच्या पाण्या वासपा किती येतोय. अशात काही फिक्स नाही, कोणाला काय देणार आहे, कधी देणार आहे, काहीच सांगत नाही कोणी. फक्त उडवाउडवीचे उत्तर द्यायचे कामं चालली. नागरिक पण भरपूर इथले त्रस्त झाले. सामान्य पण आता कंप्लेंट जरी केली तर अधिकारी म्हणते ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलतो. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अधिकाऱ्यांचा संबंध नाही. प्रशासन काय करतं? फक्त प्रशासन म्हणजे राजकारण नाही. मित्रांनो 22,181 कोटी रुपये मिळालेत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा कमिटीला. मात्र जर रस्त्यावर बाहेर पडून तुम्ही या कामाची पाहणी कराल तर तुम्हाला कळेल की तुमचे लटकणारे अवयव कपाळात जातील. जर तुम्हाला विकासच करायचा तर असा कोणता हा कसा विकास आहे? 99 करोड 14 लाख रुपये की लागत से खड्डे भरायचे ते प्रॉपर कार्पेटिंग करून कॉम्पॅक्शन करून आपण करतोय. काळजीपणाने नियमाचं उल्लंघन केलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या गोदावरीतच जर असं दृश्य असेल तर मग त्या कुंभमेळ्याला अर्थ काय, असा संतप्त सवाल देखील उपस्थित होता. मित्रांनो तुम्ही जर नियमांचं पालन नाही केलं तर तुम्हाला दंड बसणार आहे. यंत्रणा सरकार तुम्हाला सहकार्य करणार नाहीये. मात्र हीच यंत्रणा आणि सरकार जर नियमाचं पालन करणार नसेल तर आईच्या गावात झाडं लावा, यांच्याकडनं दंड कोण वसूल करणार? नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा आहे रवांडा देश. हा आहे रवांडा देशाचा जीडीपी. हे आहे आपलं महाराष्ट्र राज्य आणि हा आपला महाराष्ट्र राज्याचा जीडीपी. इतका मोठा जीडीपी मध्ये फरक असताना देखील रवांडा मधल्या रस्त्यांची अवस्था ही अशी आहे. आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधल्या रस्त्यांची अवस्था ही अशी आहे. इतके वर्ष झाल्यानंतर पण आईच्या गावात नागरिकांना चांगल्या रस्त्यासाठी भीक का मागावी लागते? कारण रवांडा देशामध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने चांगलं काम केलं नाही तर त्याला संपूर्ण देशात ब्लॅकलिस्ट केलं जातं. मात्र आपल्याकडे ब्लॅकलिस्ट झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला परत बोलवण्यात येतं आणि परत रस्ता बांधायची परवानगी दिली जाते. मित्रांनो हा एक खूप मोठा नेक्सस आहे. मी तुम्हाला काही सेकंदात पटकन समजवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो कुठलाही रस्ता जर बांधायचा असेल तर पहिले टेंडर पास करून घ्यावं लागतं आणि टेंडर पास झाल्यानंतर प्रत्येकाला पैसे खाऊ घालावे लागतात. हे कॉन्ट्रॅक्टरचं मेन दुखणं असतं. आता मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर्सला मूळ रकमेपैकी 35% रक्कम सुद्धा ही लोकांना खाऊ घालण्यातच द्यावी लागते असंही कानावर आलंय. म्हणजे विचार करा, जर काम 10 कोटीचं असेल तर 3.5 कोटी रुपये एका कॉन्ट्रॅक्टरला सगळ्यांचे पोटं आणि ह्या ज्या खिशेत हे भरड्यातच जातात. यामध्ये काही यंत्रणेचा समावेश असू शकतो, यामध्ये काही लोकप्रतिनिधीचा समावेश असू शकतो. मग जे काम 10 कोटीचं आहे ते हातात येतात 6.5 कोटी. मात्र कॉन्ट्रॅक्टरला जर बिलिंग करायचं असेल, पेमेंट टॅक्सेस भरायचे असतील तर ते त्या मेन 10 कोटीवरच भरावे लागणार आहेत. म्हणजे त्याचा हातात येणारा पैसा हा अजून कमी होतो. असं समजा की उरलेल्या 50% रक्कम मध्ये त्याला काम करायचंय, स्वतःचं प्रॉफिट काढायचंय, नियमांचं पालन करायचंय. कसं शक्य आहे? आणि ह्या सगळ्या या भीकमाग्या प्रोसेसमध्ये बळी जातो तो तुमच्या आणि माझ्या सामान्य नागरिकाचा, जो चॉकलेट घेण्यापासून कार घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स भरतोय राव. तर मेरी बबडीज, नेमकं नियमांचा विषय काय आणि रस्त्याची अवस्था काय ये हम थोडा जानने की कोशिश करेंगे. इंडियन रोड काँग्रेसने अशा काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत ज्या या देशामध्ये रस्त्याचं काम जर होत असेल तर तिथे याची अंमलबजावणी व्हावी अशी आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा असते. हायवेजला हे जरा स्ट्रिक्ट आहे. मात्र मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये याची अंमलबजावणी केली जात नाही. नगरपालिकेच्या अनेक टेंडर्समध्ये या गाईडलाईन्स आहेत त्याचा समावेश देखील करण्यात येत नाही. निधी कमी असतो, सगळ्यांचे खिशे भरावे लागतात आणि जर नियमाने पालन करत असेल तर पैसे खर्च होतील. पैसे खर्च झाले तर खायला कसे भेटणार? या सगळ्याची कदाचित ही समस्या असू शकते. मित्रांनो पहिला नियम आहे मॅन्डेटरी बॅरिकेडिंगचा. तर जिथेही तुम्ही 0.15 मीटरपेक्षा जास्ती कचकन खोदणार असाल तिथे तुम्हाला रिजिड बॅरिकेडिंग द्यावी लागते. म्हणजे जर कोणी बदकन त्या खड्ड्यात गेलं तर तो खाली त्या खड्ड्यात पडणार नाही. रिजिड बॅरिकेडिंग म्हणजे कम्प्लीट बॅरिकेडिंग, वन साइड बॅरिकेडिंग पाहिजे. मात्र शहरामध्ये जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळतं की रिजिड बॅरिकेडिंगच्या नावाखाली शहरात फक्त टेप लावतात, नाही तर 2 त्या बॅरिकेडमध्ये 1 मुंबईकर राहील एवढी जागा राहते. तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून जेव्हा मुलांनाही शाळेतून यायला किंवा सोडायला जातं तर तुम्हाला काही इथे कामामुळे काही अडचण जाणवते का? खूप अडचण जाणवते. कसं तर नुसत्याच दोन्ही बाजू खोदून ठेवलेल्या आहेत. खोदून ठेवल्या ना त्या लगेचच करायच्या आहे. मटेरियल नाही आहे, अमुक नाही आहे, माणसं नाही आहे, हे योग्य नाही आहे. पण मग याला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे की प्रशासन? प्रशासन. कॉन्ट्रॅक्टर शेवटी त्याच्या हातात काय आहे? प्रशासन काय करतं? फक्त प्रशासन म्हणजे राजकारण नाही. आता तुम्ही पण या डिपार्टमेंटमध्ये काम केलंय, तुमचा ते अनुभव काय सांगतोय, काय होतंय? अनुभव म्हणजे माझं काय मत आहे, हे जे खोदून ठेवलं ना पुढची लगेच एक टप्पा तयार करायचा आहे. नुसतं खोदून ठेवायचं आणि पुढचं काम मग पुढे करायचं, हे किती दिवस? मित्रांनो आम्ही आलोय नाशिकच्या आनंदवली रोडला. हा रोड नाशिकचा वन ऑफ द क्रीम रोड आहे. मात्र या रस्त्याला क्रीम लावायची गरज आहे
5 रुपयाचं वॅक्सिन आणायचं आणि रस्त्याच्या थोबाडला चोळायचं. कुठेच बोर्ड पाठी नाही लावली इथं यांनी की बाबा हा रस्ता धोकादायक आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट रात्री एखादा 2 व्हीलर वाला जर निघाला तर त्याला अक्कल पाहिजे का तू कशाला नाईट ड्युटी करतो शेंबडे, कशाला घराबाहेर पडायचं रात्रीचा. पण आता विषय असा आहे गाईस की 2 दिवसापूर्वी आम्ही याच रस्त्यावर आलो तेव्हा मोकार पाऊस होता. पावसामध्ये आम्हाला पुढचं काहीच दिसत नव्हतं आणि हा रस्ता तुम्ही बघा, 0 व्हिजिबिलिटी असते पुढची. जोरदार पावसामध्ये कळत नाही माती कुठे डांबर कुठे. याच्यानं तुमच्या गोट्या बेंड व्हायचं काम जे आहे नगरपालिकेने वन साईड चालू केलेलं आहे गाईस. मित्रांनो, जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही पहिले रोड टॅक्स भरा. गाडीत पेट्रोल भरायचं असेल तर वॅट भरा विथ सरचार्ज. पीयूसी नसेल तर तुम्ही दंड भरा. आणि हे सगळं करायच्या अगोदर तुमची गाडी तुम्ही पेट्रोल पंपावर लाईनीत उभी करा. या सगळ्या नियमांचं पालन करताना मित्रांनो, ही रस्त्यांची अवस्था जी आपल्याला मिळते ही इतकी सबस्टँडर्ड आहे की नाशिक मधल्या असंख्य ठिकाणी काल रस्ता बनवलाय आईच्या गावात आणि उद्या खड्डा पडलाय. आम्ही जेव्हा एरियात माहिती घेत होतो की रस्त्याचा एक्झॅक्ट काय त्रास होतो तेव्हा सरांचं काही म्हणणं होतं ते आपण ऐकून घेऊया. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत जी मोठी पाईपलाईन इथे टाकण्यात आली, ते टाकण्यात आल्यानंतर ते रिपेरिंगचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. ती जी माती ती पूर्ण आमच्या दुकानांसमोर आणून टाकण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पाहताच आहे की किती प्रकारचा चिखल इथे झालेला आहे. लोकांना चालायला जागा नाही. आमचा बिझनेस जवळपास 10 ते 15 दिवसापासून ठप्प झालेला आहे. लोकांचे इथे ॲक्सिडेंट होत आहे पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आयुक्तांकडे यासोबत आता ऑनलाईन निवेदन पण दिलेलं आहे पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. गाईज, तुम्हाला खूप अतिसामान्य कॉमन सेन्स पाहिजे टू अंडरस्टँड की जर तुम्ही कुठे रस्त्याचं काम करताय तर टेक्निकली तिथे काम चालू आहे असं तुम्ही सांगाल. त्यामुळे नाशिकमध्ये काही ठिकाणी आपण बघितलं जिथे जिथे रस्त्याचं काम चालू आहे तिथे बॅरिकेड्स लावले विच इज व्हेरी गुड. आणि काही ठिकाणी त्यांनी रिबन लावली आहे की ॲटलिस्ट इज्जत देऊ. मात्र काही ठिकाणी जिथे काम चालू आहे तिथे बॅरिकेड पण नाही आहे आणि रिबन पण नाही आहे. डायरेक्ट अख्खा रस्ता जो आहे हा भोंगळा वन साईड सोडला आहे. आय एम शुअर की ते खोदलं होतं, पाईपलाईनचं काम झालं असेल, परत माती टाकली असेल, रोलर फिरवले असतील. मात्र अशी कुठलीच साईन नाही की हा रस्ता तुमच्यासाठी धोक्यादायक असू शकतो. आम्ही जेव्हा काल पण याच रस्त्यावरती आलो होतो तेव्हा आम्ही बघितलं की इथे पाऊस पडल्यानंतर लोकांच्या गाड्या चिखल्यामध्ये धसतात, स्लिप व्हायची शक्यता आहे. ऑन टॉप ऑफ दॅट इथं स्ट्रीट लॅम्पच नाही आहे. त्यामुळे रात्री जर तुम्ही आले तर इथं सगळं बघणं ही तुमची भेंडी जबाबदारी आहे. कारण जर तुम्ही आले आणि इथं घासल्या गेले आणि इथंच मोक्ष मिळाला तुम्हाला तर तुमच्या जीवाची जबाबदारी तर कोणी घंटा घेणार नाही. असा आपण एक भोंगळा कारभार नाशिकच्या खूप वर्दळीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, टेम्पल रन योजना लावलेली इथे. आपण टेम्पल रन गेममध्ये वन साईड बघितलेलं आहे की मधीच रस्ता नसतो, तिथे तुम्हाला उडी मारावी लागते. तर मला खूप कौतुक आहे की नगरपालिकेने तर टेम्पल रन योजना माझ्या मागे राबवलेली आहे. तिकडे जे भाजीवाले काका बसले तिथे नसतात. तिथनं जर एखादा खाली आला तर समोर रस्ताच नाही आहे गाईस. कुंभमेळ्याच्या अगोदरच तुम्हाला मुक्ती कशी भेटेल याची तयारी जी आहे ही नगरपालिकेने वन साईड केली. ऑन टॉप ऑफ दॅट इथं रात्री इथं काम चालू आहे याचे रिफ्लेक्टर नाही आहेत. रात्री इथं काम चालू आहे हे कळायचं इथं काहीच चान्स नाही आहे. त्यामुळे जर रात्री तुम्ही आले तर तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी पाहिजे, तुम्हाला बुद्धी पाहिजे. रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही तिकडे लक्ष द्या म्हणून. आता भस्कन झाला आणि डायरेक्ट मुक्ती भेटेल. मावशी, तुम्ही आता इथे गोदा घाटवर बऱ्याच दिवसापासून तुमचा व्यवसाय चालू आहे. काय प्रॉब्लेम तुम्हाला सहन होतोय का इथे? हो दादा, आता हे 6 महिन्यापासून त्यांनी करून ठेवली. त्याचं काम काहीच करते नाही ते. 6 महिन्यापासून अशी अडचण आम्हाला धंदे पाण्याची आमची गिरायकाची पण हाल यायची. बाकीच्या बाई इथं सगळं गटरचं पाणी आहे. हे गटरच्या पाण्या वासपा किती येतोय. 1 वर्षापासून ते 3 वर्षापोत आमचे माझे नातवंडे समजा ते पडले बिडले समजा त्याची जबाबदारी कोण करणार, भरपाई कोण देणार त्याची? एवढं भारी काम चाललंय गाईस की लोकांसोबत देवाने पण हात जोडले. देव बघा, देवाच्या समोरच गटर उघड्या करून ठेवले. सगळ्यांनी हात जोडले कामापुढे.
गाईज इकडे बघा तुम्ही, वन साइड काम चालू आहे. आईच्या गावात डायरेक्ट खतरनाक आहे. एवढं सगळं खोदले गाईज, मला पूर्ण गॅरंटी आहे नाशिकचा नाही लंडन झाला 6 महिन्याने, माझं नाव बदलून टाका. पण इथल्या व्यापाऱ्यांना वन साइड हुसकून दिले. तिथे बघा मागं पाठी लावली, वैष्णव रोड दुकानदार संघटना. आज 2 महिने 20 दिवस झाले. बिचारे काम कधी पूर्ण होणार आहे काय माहिती. नेमकं काय कापलं जातंय नाशिकमध्ये? तुझी दाढी की काय? नाशिककरांचं कापलं जातं नाशिकमध्ये. हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आमचे तर पहिले दुकान होते पूर्ण लाईन. आता आम्हाला सांगितलं की तुम्हाला मार्च एंडिंगमध्ये आम्ही दुकानं आमच्या हिशोबाने मला बांधून दे. पहिले आमची दुकानं मोठे होते, काही छोटे होते. ते ना आमच्या निधी आलेलं आहे, आम्ही त्या हिशोबाने आम्हाला शोविंग करायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, त्या दुकानं बंद. आता आम्हाला मार्च एंडिंग सांगितलं होतं. आता मार्च एंडिंग, आता एप्रिल एंडिंग गेलं, मे एंडिंग गेलं, आता जून चालू आला आहे. तरी अजून दुकानं पूर्ण नाही. टोटल 45 दुकान आहे, अजून 18 दुकानं आताची काम चालू आहे. तुम्ही जर भारतामध्ये जन्म घेतला, ठीक आहे, आणि त्यात जर तुम्ही धंदा करायचा प्रयत्न केला तर तुमच्यावर मूर्ख कोण नाही. तुम्ही धंदा करायची कसं काय हिंमत करू शकता मुळात? नाही जा असं काही. सॉरी. कुंभमेळ्याचं काम चालू, प्रगती पथावर चालू आहे. चालू तर आहे. डिले काय काय डिले म्हणजे भरपूर डिले याच्यात. आता कमीत कमी आमच्या दुकानं सोडून 6 महिने झालेले. त्यांनी आम्हाला 2 महिन्याची हे दिली होती मुदत. 2 महिन्याच्या वर भरपूर 3 महिने आले तरी अजून दुकानांचं काम झालेलं नाही. आणि मेन मुद्दा असा आहे का अजून ते तिथपर्यंतच आहे. अजून इथपर्यंत त्यांनी खंडायला घेतलं पण नाही. अशात काही फिक्स नाही, कोणाला काय देणार आहे, कधी देणार आहे, काहीच सांगत नाही कोणी. फक्त उडवाउडवीचे उत्तर द्यायचे कामं चालली. आणि मेन गोष्ट, इथं खड्डे खंदून ठेवलेले आहेत, ना बॅरिकेटिंग ना काही. यांनी असंच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे सगळं. नगरपालिकेचं काम होतं, यांनी हे लवकर करायला पाहिजे होतं. यांनी हे खूप उशिरा चालू केलेलं आहे. 2026 जानेवारीत कामं चालू आलेली. 2026 जानेवारी कामं चालू झालेले गंगेवरचे सगळे. काल पाऊस झाला, किती व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, किती रस्त्याच्या याच्यात पाणी आहे, गाड्या स्लिप राहिल्या, करंट उतरू राहिला. तर ही चूक कोणाची? रस्त्यांची अवस्था तर निंदनीय वंदनीय आहेच. मात्र कुंभमेळ्याचं मेजर लक्ष असतं गोदा किनारी, अर्थात नाशिकमध्ये वाहणाऱ्या गोदावरी नदीवर. प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आमच्या भूमीमधल्या सगळ्यात पावन रामकुंडामध्ये सध्याची अवस्था जर तुम्ही बघितली तर संताप करावा की रडावं की गागावं हा प्रश्न तुम्हाला पडेल. गाईज आम्ही आता फायनली रामकुंडावरती आलो आहे, जिथे कुंभमेळ्यामध्ये येऊन करोडो लोक आंघोळ करणार आहेत. पण माझ्या एका हाताला तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये उघडी पडलेली माणसं तुम्हाला दिसतील, आणि माझ्या एका हाताला आमचं उघडं पडलेलं प्रशासन तुम्हाला दिसेल गाईज. मित्रांनो, नदी साफ व्हावी यासाठी आतापर्यंत नगरपालिकेने गटारांवर, सीवेज लाईन्सवर कोट्यावधी रुपये खर्च केलेत. मात्र हे असं कोणतं काम आहे जे पूर्णच होत नाही. भारत हा जगातला एकमेव देश आहे जिथे काम एकदा सुरू झालं का ते कधी पूर्ण होईल याची काहीच गॅरंटी नसते. आणि तसंच हे गोदावरी साफसफाईचा कार्यक्रम आहे. असंख्य वेळेस या गोदावरी नदीची अवस्था बघितल्यानंतर तिथे पाप धुवावी की आधी नदी धुवावी हा प्रश्न पडतो. मात्र मित्रांनो, आता पाणी सुकल्यानंतर एक नवीन प्रकरण समोर आलं. कळालं की त्या गोदावरी नदीमध्ये एक पाईप ओपन झालेला आहे. काहींचं म्हणणं आहे तो गटार आहे, काहींचं म्हणणं आहे सांडपाणी आहे, तर काहींचं म्हणणं आहे ते एका मंदिरातून सोडलेली तिथली पाईपलाईन आहे. याच्यावर आता अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन देखील केले. गोदावरी नदीपात्रात गटाराचं पाणी सोडलं जात असल्याने आंदोलन छेडण्यात आलंय. पवित्र अशा रामकुंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण असं गटारीचं पाणी या ठिकाणी सोडलं आहे. जे भाविक इथे दर्शनासाठी येतात, स्नानासाठी येतात, त्यांना गटाराच्या पाण्यात आंघोळ करावी लागते, स्नान करावं लागते, असा यांचा आरोप आहे. गाईज इथे आल्यानंतर आम्हाला असा मॅटर कळाला आहे की इथं तुम्ही मागे बघू शकता, इथे रोज संध्याकाळी गोदा आरती होते. त्या गोदा आरतीला खूप मोठे मोठे मान्यवर लोक येतात. वन साईड शहरातली मोठी मोठी माणसं, महाराष्ट्रातली मोठी मोठी माणसं, विच इज गुड थिंग. पण आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा आम्हाला कळलं की या गोदा आरतीच्या स्पॉटच्या एक्झॅक्ट समोर एक पाईपलाईन ओपन करून ठेवलेली आहे आणि ती पाईपलाईन एक नदीमध्ये सोडलेली. आता सोशल मीडियावरती काही लोकांचं असं म्हणणं आहे का ती गटार आहे, काही लोकांचं असं म्हणणं आहे का ते सांडपाण्याची लाईन आहे. इथे आल्यावर काही लोकांचं असं पण म्हणणं आहे का ते कपालेश्वर मंदिराचं पाणी आहे जे इथं डायव्हर्ट करता. पण आता माझा प्रश्न असा आहे, जर मी इथं नदीमध्ये फुल वाहिलं, निर्माल्य टाकलं तर ते पोल्युशनच आहे. मग जे वरती पाणी वाहिलं जातं त्या पाण्यामध्ये फुलं असतात, पानं असतात, त्या बऱ्याचदा पाण्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे असतात.
तर ते नदीमध्ये सोडणं कितपत योग्य आहे आणि मला दुसरं कळत नाही ते पाणी वरनं खाली येईपर्यंत राखाडी रंगाचं कसं काय होतंय. मित्रांनो, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1974 असं सांगतो की नदीमध्ये कुठल्याही पाण्याच्या स्ट्रीममध्ये वाहता पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉयझनस अर्थात म्हणजे विषारी किंवा पोल्युटिंग मॅटर जर तुम्ही डायरेक्ट सोडला तर तो कायदेशीर गुन्हा आहे. नदीमध्ये रामकुंडामध्ये जर असं असेल तर सेक्शन 24 आणि सेक्शन 25 अंतर्गत इट इज अ ऑफेन्स. मात्र मी तुम्हाला सांगतो नियमांचं पालन करायचं हे फक्त सामान्य नागरिकाने आणि नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य करायचंय. कारण कुठल्याच नियमांचं पालन यंत्रणा करेल अशी अपेक्षा ठेवणे एक नागरिक म्हणून बिंडोकपणाचं लक्षण असेल. मला खात्री आहे की नाशिकमध्ये जर आपण असंख्य ठिकाणी बाहेर पडलो आणि जर नीट बघितलं की कुठल्याही पाण्यामध्ये एखादी सीवेज लाईन ओपन होती आहे का तर असे असंख्य आकडे आपल्या समोर येतील. मित्रांनो, ह्याशिवाय वेळोवेळी पाहणी करणं, जो वर्षाला निधी मिळतोय नदी साफ करण्यासाठी त्या निधीचं योग्य प्रमाणामध्ये युटिलायझेशन होणं या सगळ्याचा एकंदरीत खेळ खंडोबा आहेच. आणि आमच्या टीमने याला आता RTI फाईल करून सुद्धा याचे जे आकडे आहेत हे समोर आणायचा प्रयत्न लवकरात लवकर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण करणार आहोत. मित्रांनो, हायकोर्टाचे डिरेक्टिव्ह आहे. मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे नाशिक नगरपालिकेला की बाबा निर्मल पाहिजे गोदावरी. म्हणजे ह्या पाण्यामध्ये गोदावरीच्या कुठल्याच प्रकारचा पोल्युटिंग मॅटर जो आहे हा पाण्यामध्ये नाही गेला पाहिजे. जे पण तुमचे सिवेजचे सगळे पाईपलाईन आहेत, जे काय तुमचे आयटम नंबर चाललेत आनंदवली आणि तपोवनच्या भागातले, याच्यावर तुम्ही कारवाई करा. याला तुम्ही सिवेजला जे आहे हे पाण्यामध्ये सोडू नका. मात्र अद्यापही यावर काही कठोर काम झालंय नागरिकांना याची आता पत्ताच नाहीये. ह्या गोदावरी रामकुंडावरती जे खोदकाम चालू केलेलं आहे, घाट वन साइड परत बनवतायत, 1400-1500 कोटी आईच्या गावात खर्च होत आहेत. हेच काम काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण केलं होतं. आम्हाला तिथे लोकांची बोलत असताना कळलं की आपल्या महान यंत्रणेने केलेलं काम परत काही महिन्यानंतर खोदलंय आणि परत तिथे नव्यानं काम चालू केलंय. आता यांना पैसे पण आले, सगळं झालं, तरी यांना कामं होणं राहिले. बरं, जे कामं केलेले त्याचे पण रस्ते खणलेल्यावर राहिले. परत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामं झालेली नाही. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत तुमचं जे कामं झाले होते हा ते त्यांनी परत खणले. अच्छा, म्हणजे झालेलं काम खणून काम 2 वर्ष आधी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामं चालू होते गंगेवर. पार्किंगचे, पेवर ब्लॉकचे सगळे कामं झाले. त्यांनी ते परत ड्रेनेज लाईन ओपन केल्या, परत ते कामं चालू केले. जर यांना हेच कामं जर परत रिपीट करायचे तर मग उपयोग काय या गोष्टीचा, असं माझं म्हणणं आहे. स्मार्ट सिटीमध्ये गंगेर पूर्ण सुशोधन केलं होतं, फरच्या बदलले होते सगळे, आता परत फरच्या फोडतोय, तर परत नवीन काही टाकतं याच्यावर. अख्खा जवळचा आहे ना पुढे एक संडास मुतायची सोय, तर मुतायला गेलं का मूत काढा होतं माणसाला. काहीच ते खरं पाहिलं तर जुनी संडास ग्रुप म्हणजे आता कोणी लक्ष दिलं कोणी नाही. की त्याचे परपरांचे 2-3 फक्त एवढे लोक बसेल असतात. ते फक्त काही क्लिनिंगची आवड काहीच नाही. फक्त लोक बाहेर लोक आहेत त्यांना काही माहीत राहत नाही. गेलं का लेडीज बाथरूमला गेले त्यांचे 10 रुपये येतात. वरतून साफसफाई नाही, मेंटेनन्स नाही, काही नाही. वरतून त्यांची शिवीगाळ वगैरे खूप म्हणजे नागरिक पण भरपूर इथले त्रस्त झाले. सामान्य पण आता कंप्लेंट जरी केली तर अधिकारी म्हणतात ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलतो. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात अधिकाऱ्यांचा संबंध नाही. नेमके आता कोण आहे ते आम्हाला समजत नाही. मी नाशिक आहे ना कुंभमेळ्याला, मुताला घरी जायचं बरं का, बरं इथं नाही मुतायचं. मित्रांनो, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रूल ऑफ 1986 हे क्लिअरली सांगतं की जे आउटडोर बेडिंगसाठी पाणी वापरलं जातं, ज्याला क्लास B म्हणतात, याचे काही ठराविक नियम आहेत आणि ते स्टँडर्ड्स मेंटेन झाले पाहिजे. त्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो असतो तो 5 मिलीग्राम प्रति लिटर पाहिजे. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड ज्याला BOD म्हणतात ही 3 मिलीग्राम प्रति लिटर असली पाहिजे. आणि फिसल कोलिफॉर्म जो आहे मित्रांनो हा 500 पेक्षा कमी पाहिजे प्रति 100 ml ला. याचाच अर्थ जर तुम्ही डायरेक्ट रॉ सिवेजचा डिस्चार्ज करणार असाल, याशिवाय तुम्ही जर तिथे कचरा फेकणार असाल तर ह्या सगळ्या जे स्टँडर्ड्स आहेत हे हलतात आणि याचा फटका जो आहे हा तिथे आंघोळ करणाऱ्या माणसालाही बसतो आणि त्याहून महत्त्वाचं आपल्या ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीला, नदीच्या इकोसिस्टमला बसतो. मित्रांनो, 2015 मध्ये जेव्हा इथे कुंभमेळा झाला होता तेव्हा मी रेडिओकडनं हा कुंभमेळा कव्हर करला होता. तेव्हा हे घाट बनवले होते, त्याचं खूप चांगलं काम केलं होतं आणि इथे लोक आंघोळीला पण येत होते. मात्र आम्ही समोर बघितल्यानंतर आम्हाला कळलं की जेव्हा नदी सुकवली, आता पाणी कमी आहे, हे जे समोरच्या पाईपलाईन याच्यामध्ये ओपन केले आहेत ह्या नेमक्या कसल्या आहेत? या घाण पाण्याच्या आहेत, या पावसाच्या पाण्याच्या आहेत का वरनं जे रॅम्पार्डवर पाणी जमा होईल ते रॅम्पार्डवरचं पाणी इथनं खाली यायला पाहिजे? पण याचं काहीच तारतम्य आणि काहीच गॅरंटी नाही आहे. आणि जरी आपण असं समजलं की हे जर ओपनिंग असेल हे फॉर रेन वॉटर असेल तर याच्या आजूबाजूला तिकडे जे छोटे छोटे होल आहेत किंवा ह्या लाईनला जे बाकीचे होल आहेत त्याच्यातनं पाणी येत नाहीये. एवढ्या 2च भोकांमधनं इथं पाणी का बरं येतं? इट इज अ टॉपिक दॅट नीड्स टू बी डिस्कस्ड. भेंडे मित्रांनो, या सगळ्या घटनेला, या सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार आहोत. ॲज अ नागरिक म्हणून आपण गंगेमध्ये सगळंच धुतो, डोंगरापासून गाड्यांपर्यंत सगळं त्या गंगेच्या किनाऱ्यातून धुतात. त्यामुळे गंगेची पर्वा जर नागरिकच करत नाही तर यंत्रणा तरी का करेल? आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम एका लॉंग टर्म बेसिसवरती आपल्या सगळ्या इकोसिस्टमवरती होतो, आपल्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीवरती होतो, आपल्या नद्यांवरती होतो.
भारत असा एकमेव देश आहे जिथे आपण पंचमहाभूतांची पूजा करतो, जिथे आपण नदीला आई म्हणतो. गोदावरी नदीमुळे नाशिक शहर वसलं. नदीच्या किनारी माणसाने सिव्हिलायझेशन स्टार्ट केलं असं म्हणायला हरकत नाही. मात्र त्याच नद्यांची जगात जर सगळ्यात जास्ती कुठे विटंबना होत असेल तर ती आपल्या भारतातच होते. हे खरंच दुर्दैव आहे. ज्या पाण्यामध्ये बाकीचे नागरिक डुंगण होतात तेच पाणी आपण घरी तीर्थ म्हणून घेऊन जातो आणि आपल्या जवळच्या देवारात ठेवतो. त्या गंगेला पवित्र समजतो. मात्र ह्याच गंगेचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी ना नागरिक नीट पार पाडतात ना यंत्रणा नीट पार पाडते. आणि मित्रांनो, ह्या सगळ्याचा डायरेक्ट परिणाम कुंभमेळ्याच्या पर्स्पेक्टिव्हवर होतो. लोकांना कुंभमेळ्यात नकोसा वाटतो. नागरिकांच्या या सगळ्या प्रकरणामुळे, यंत्रणेच्या या काम करण्याच्या पद्धतीमुळे लोकांना कुंभमेळ्याबद्दलच संताप. मी प्रचंड धार्मिक माणूस आहे. आतापर्यंत आपण आपल्या असंख्य व्हिडिओजमध्ये जेव्हा आपल्या धर्माची बाजू मांडायची वेळ तेव्हा ती कठोरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे हा कुंभमेळा व्हावा. या कुंभमेळ्यानं आर्थिक चक्र फिरतात. या कुंभमेळ्याने असंख्य लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होतं. अनेक लोक चांगल्या मार्गावर लागतात. या सगळ्या आस्थेच्या केंद्राची विटंबना होऊ नये कुणाकडनंच कुठल्याच प्रकारे हा प्रयत्न मला असं वाटतं नागरिक आणि यंत्रणेचा एक जॉईंट कलेक्टिव्ह आहे. एनिवेज गाईस, आपण काही RTI फाईल करणार आहोत. आपण काही आकडे सरकारकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यावरती एक व्हिडिओ लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये नाशिक शहराच्या रस्त्यांवरती आतापर्यंत नेमके किती पैसे खर्च झालेत. जर तुम्हाला माहिती की जर तुम्हाला सिवेज लाईन टाकायच्या आहेत तर जर सिवेज लाईन आधी कुंभमेळ्यासाठी टाकायचे होतं तर गटारी आईच्या गावात आधी का नाही केल्या? रस्ते बनवल्यानंतर बनवलेला रस्ता परत खोदून त्यात गटारी टाकायचं काम का केलं? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण लवकरात लवकर आपल्या एका व्हिडिओमध्ये घेऊन यायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या.